असे आणखी कोणते असे प्रसंग आले की ज्याच्यामध्ये आता हे बेळगावचं होतं, ठीक आहे, ते एक शेजारी राज्य होतं. हो, हो. त्या अर्थानं ते एक वेगळं राज्य आहे. हो. तिथल्या प्रशासनाच्या विरोधात तुम्ही हो, बोलत हो. होता. पण जेव्हा स्वकीयांच्या बाबतीत, ज्यांच्यावर आपली उडबस आहे, हो. असे राजकारणी असतील, त्यांचे हो. धोरणं असतील, हो. त्यांना आपण विरोध केला असेल. असे हो. कुठले किस्से? नाही, बरेच वेळेला असतात. आप्तस्वकीयांबरोबरच तलवारी चालवाव्या लागल्या हो, हो. लेखणीच्या. काय होतं, की आता म्हणजे तुम्हाला सांगतो, की मला म्हणजे मी आत्तापर्यंत कुणाच्या विरुद्ध लिहिलं नाही, हं. असं नाही आहे. म्हणजे अगदी काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी काँग्रेस असू दे, भाजपा असू दे, शिवसेना असू दे. म्हणजे आता एकदा शरद पवार साहेबांनी पण हं. कुठेतरी इथं भोगावती कुठेतरी माझ्यावर टीका केली, हं. की आमच्या विरुद्ध लिहिणाऱ्यांचे हात कलम केले जातील. अच्छा. हां, असं का? अच्छा. हां. तर टीका केल्यानंतर मी मुंबईत होतो. मला लोकांनी सांगितलं असं. तर मी म्हटलं आता अग्रलेख उद्याची काही देऊ नका. म्हटलं हं. मी इथनं पाठवतो. आणि त्यावेळेला शरदचंद्र बारामती हं. असे 3 अग्रलेख मी पाठवले. तर ते